एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज. महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडी 82 ते 102, तर इतर 6 ते 12 जागा येण्याचा दावा. निकालानंतरचे 48 तास महायुती मविया दोन्हींसाठी आव्हानाचे. बहुमत किंवा बहुमतात जवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार. सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता. निकालाला 2 दिवस बाकी. खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार. आम्ही फ्रान्सला जाऊ किंवा इटलीला जाऊ, आमदारांच्या हॉटेल बुकिंगवर आव्हाडांचं मुश्किल वक्तव्य. तर आव्हाडांनी आता फ्रान्सची निवडणूक लढवावी, दरेकरांचा टोला. विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू. एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील, मला खात्री. संजय शिरसाटांकडून विश्वास व्यक्त. फडणवीस सीएम व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा. बावनकुळेंचं विधान. तर निकालानंतर एकत्र बसून सीएम ठरवू, फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यातील निकालाआधीच अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर. विकासाचा वादा अजितदादा असं म्हणत समर्थकांकडून बॅनरबाजी. निकालाआधी मुंबईत मविया नेत्यांची खलबत. ग्रँड हयातमधील बैठक संपल्यानंतर नेते मातोश्रीवर. ठाकरेंच्या भेटीनंतर जयंत पाटील, थोरात, सतेज पाटील पवारांच्या भेटीला. गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप. मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपी चेतन पाटीलला जामीन. 25,000च्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर.